विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अभ्यास तर खूप केलाय, मन लावून केलाय, जीव तोडून अभ्यास केलाय, पण शेवटचे 3 दिवस, मी सांगतोय शेवटचे 3 दिवस एवढे इम्पॉर्टंट आहेत की विचारूच नका. म्हणजे काय, या 3 दिवसात मी काय केलं पाहिजे? मी रिलॅक्स राहून चालेल का? नाही. मी केलाय अभ्यास, आता जरा तणाव कमी केला पाहिजे, मी जरा शांत बसून राहतो, जास्त गडबड करायला नको. नाही, चुकीचं आहे. बर, आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, की टेन्शन येणार आहे, येणार आहे, पण ते कमी करायचं आहे. कमी करायचंय. कमी कसं करणार? मग अभ्यास करून. अभ्यास केल्यामुळे कॉन्फिडन्स वाढणार आहे, आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतरच तणाव कमी होणार आहे. बर, हे करण्यासाठी तुमच्याकडे पाहिजे स्मार्ट प्लॅन. एकदम स्मार्ट प्लॅन. लक्षात घ्या. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, 11चे टॉपिक, 12चे टॉपिक कसं करू म्हटलं की संपलं. कसं करू म्हणलं की संपलं. सगळ्यात इम्पॉर्टंट स्मार्ट प्लॅन म्हणजे काय माहितीये का, की तुम्ही पर्यंत जेवढं केलं तेवढं रिवाइज करणं, तेही 3 दिवसात, तसं कठीण आहे. तसं कठीण आहे, पण आपण बघतोय ना, कठीण इम्पॉसिबल काही नाहीये. आपल्याला ते करून दाखवायचं आहे, करून दाखवायचं. लक्षात घ्या. बरं, या केसमध्ये मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे जरा सुद्धा तुमचा फोकस कमी होऊन देऊ नका. डिस्ट्रॅक्शन्स नको आहेत. डिस्ट्रॅक्शन, तणाव, ओव्हर थिंकिंग न फोकस जर कमी झाला तर सगळं विसरून जाल तुम्ही. होय, विसरत काहीच नसतंय, विसरत काही नसतंय. मी तुम्हाला सांगू का, जस्ट एक्झाम्पल देतो. आपल्याला पोहायला शिकलोय आपण, ओके, 10 वर्ष आपण पोहलो नाही, तरी पाण्यात उडी टाका, तुम्हाला पोहायला जमणार. तुमचा कॉन्फिडन्स आहे. पण जर मनात जर आलं ना, मला जमेल का, मला होईल का, मग तू कटकळ्या खाशील. लक्षात घ्या. मग मुद्दा असा आहे की तुम्ही बिलकुल ओव्हर थिंकिंग करू नका. तुमचा फोकस एकदम फिक्स पाहिजे. लक्षात घ्या. टार्गेट आपलं फिक्स आहे. टार्गेट एकच आहे, 100% टार्गेट आहे. टार्गेट 100%च आहे. टॉप कॉलेज पाहिजे मला, ड्रीम कॉलेज पाहिजे. लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. बरं, आपलं आणखीन काय, की आपलं अगोदरपासून ठरलंय की +20 मिनिमम. म्हणजे जेवढा स्कोर होतोय त्यातली मला अजून 20+ ग्रोथ हवी आहे. या 3 दिवसात ती ग्रोथ हवी आहे. मग आपलं काय ठरलंय? स्मार्ट प्लॅन तर देईन तुम्हाला मी. फोकस बिलकुल ढळून द्यायचा नाही. बर, हे काय लिहिलंय ते समजतंय का बघा. हे तुमच्या लक्षात येतंय का बघा. जेवढं रिव्हिजन कराल तेवढं रिटेन्शन राहणार आहे तुमच्या मेमरीमध्ये. होय, त्यासाठी तर रिव्हिजन पाहिजे असते. कुठलीही गोष्ट एकदाच लक्षात राहत नाही. तुम्ही रिवाइज प्रॉपर केलंय मला माहिती आहे, पण ही फायनल रिव्हिजन असणार आहे. ही असणार आहे फायनल रिव्हिजन. बरं, अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे. केमिस्ट्री पासून सुरुवात करणार आहे. बरं, आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे या 2 गोष्टी, न्यूमेरिकल्स केमिस्ट्री मधले आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री, याचं वेटेज तसं 40% आहे. 40% म्हणजे 20+ मार्क्स आहेत. ओके, 20+. आणि मी तुम्हाला सांगतो, जवळजवळ 80% स्टुडंट्स हे करतच नाहीत करत. लक्षात घ्या. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तर नक्की करा. पण मी इथं काय तुम्हाला दाखवतोय ते अतिशय इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला जे दाखवणार आहे प्लेलिस्ट, लक्षात घ्या, ती अतिशय अतिशय इम्पॉर्टंट आहे. सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके, सह्याद्री ट्युटोरियल्स आपलं चॅनल आहे. ओके, या चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच नक्कीच करा. पण या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावा. ओके, आणि प्लेलिस्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, केमिस्ट्री फ्रॉम झिरो, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 10 व्हिडिओ आहेत. त्यातले 6 न्यूमेरिकलचे आहेत. टॉपिकचे न्यूमेरिकल्स घेतलेत. लक्षात घ्या. आणि 4 ऑर्गॅनिकचे डिटेल, ऑर्गॅनिक डिटेल. पण फिजिकल मधले न्यूमेरिकल्स घेतलेत मी. तसे आपले खूप भरपूर आहेत. शॉर्ट ट्रिक्स 14 व्हिडिओ आहेत. इंटिग्रेशनच कव्हर होते त्याच्यात. लक्षात घ्या. केमिस्ट्री इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज वगैरे आहेत, ते बोर्डचं होते. 3D जॉमेट्री, वे ऑप्टिक्स, हे मॅथ्सचे 6 व्हिडिओ आहेत. जस्ट मी आता लाईव्ह सेशन घेतलेत, तुम्ही बघू शकता रेकॉर्डेड फॉर्म मध्ये. म्हणजे मुद्दा असा आहे की जे जास्त मुलं करत नाहीत ते पहिली करायचं तुम्हाला. तुम्ही म्हणाल सर या 3 दिवसात, होय, माझे व्हिडिओ बघितले की तुम्हाला जमणार आहे. होय, जमणार आहे. ऑर्गॅनिक मध्ये काय करायचं असतं? नेम रिएक्शन्स पहिला करायचे असतात, तिथं कॉन्फिडन्स येतो. होय, आययुपीएसी नॉमिनक्लेचर करायचंय, आणि बॉइलिंग पॉईंट विचारतायत, ऍसिडिक स्ट्रेंथ, बेसिक स्ट्रेंथ विचारतात. मग अमाइन मध्ये बेसिक 5च मिनिटात मुलांचं क्लिअर झालंय. 5च मिनिटात. ओके, 5च मिनिटात. मग ते व्हिडिओ बघा ना, तुम्ही बघा. मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला ऍट एनी कॉस्ट कम्प्लीट करायचं आहे. आपल्या स्मार्ट प्लॅन मध्ये मुद्दा काय महत्वाचा आहे बघा. या स्मार्ट प्लॅन मध्ये क्लिअरली सांगतो, असे बरेचसे टॉपिक आहेत जे तुम्हाला बघावे सुद्धा लागणार नाहीत. नीट लक्ष द्या. मी असं लिहितोय, 100% कम्प्लिटेड टॉपिक्स.
मग तुमच्या तशा टॉपिकची लिस्ट बनवा. रेडॉक्स रिॲक्शन, ओके. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, ओके. समजा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो कदाचित पॉलिमर सारखा टॉपिक, ओके. म्हणजे जे टॉपिक तुमचे 100% कम्प्लीट आहेत त्याची मला रिव्हिजन करायची गरज नाहीये. हे तुमच्या लक्षात येतंय का? इनऑर्गॅनिक आणि अप्लाइड मध्ये मी तुम्हाला इथं शब्द लिहायचा प्रयत्न करतोय. रट्टा मारल्याचे टॉपिक आहेत, लक्षात घ्या, ओके. म्हणजे पाठांतराच आहे म्हणून आपण बऱ्यापैकी यातले बरेचसे टॉपिक तुमचे झाले असतील, नसतील तर तुम्ही ते शॉर्ट मध्ये करा, ओके. आणि त्यात तुम्हाला सांगतो फक्त PYQs आहेत. बर, आपला स्मार्ट प्लॅन मध्ये केमिस्ट्री काय दिवसभर करायचं आहे का? नाही, केमिस्ट्री दिवसभर करायचे नाहीत. न्यूमेरिकलचे 6 व्हिडिओ, ओके. न्यूमेरिकल्सचे आपले 6 व्हिडिओ तुमचे 1-2 सेशन मध्ये कम्प्लीट होऊ शकतात, 3-3 तासाच्या, ओके. त्याच्यानंतर ऑर्गॅनिकचे 4 व्हिडिओ तुमचे 2 सेशन मध्ये कम्प्लीट होऊ शकतात. म्हणजे मला केमिस्ट्रीला 4 सेशन पाहिजेत. मग रोज एक केलं यातलं तरी चालू शकतंय. आणि हे म्हणजे केमिस्ट्री होतंय, हा कॉन्फिडन्स आणा तुमच्यात की केमिस्ट्री होतोय, कमी वेळेत होतोय, कमी वेळेत होतोय. पण तुम्हाला केमिस्ट्री बरोबर फिजिक्स आणि मॅथ्स सुद्धा बॅलन्स करायचं आहे. मग आता या 3 दिवसात माझी काय इच्छा आहे की याची फायनल रिव्हिजन हवीच आहे. याच्या काही ट्रिक्स असतील त्या मला पाहिजेत, लक्षात घ्या. न्यूमेरिकल्स मध्ये थोडक्यात पीएच काढताना डाय बेसिक ऍसिड दिला असेल तर कॉन्सन्ट्रेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागतं. या बारीक सारीक गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. इथं तुमच्या त्या शॉर्ट नोट्स मध्ये पाहिजेत. मग थोडक्यात न्यूमेरिकल्स मध्ये, केमिकल कायनेटिक्स मध्ये तुम्हाला 3-4 रिॲक्शन दिलेत, पण स्लो रिॲक्शन जी आहे ना ती रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. त्याच्यावरून ऑर्डर आपण घेऊ शकतो कारण त्याची मॉलिक्युलरिटीज ऑर्डर असते. रिॲक्शन इंटरमिजिएट, अरेनियस इक्वेशन, ग्राफ, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर आता रिवाइज करायच्या. मग अगोदर नोट्स होत्या का? असतील तर पटकन रिवाइज होणार आहे, नसतील तर बनवा, क्विक नोट्स बनवा. मला आता असं हवंय बरं का, न्यूमेरिकल्स मध्ये मला परत काय हवंय, या 3 दिवसात पुन्हा फॉर्म्युला शीट तयार करा, ओके. या फॉर्म्युला तयार करत असताना त्याच्यावर बेस जर पुस्तकात ग्राफ असेल तर नक्की करा, नक्की करा. बरं, मग आता केमिस्ट्री तुमच्या डोक्यात आले, हे एवढं करायचंच आहे मला, पण त्यातलं मला हे तर जास्तीचे टॉपिक तुमचे हवे आहेत. म्हणजे काही टॉपिक तुम्हाला करायची गरजच नाही, एवढी तुमची तयारी झाले बाळांनो, झालेली आहे, ओके. पिकल नाही, इथंच गोंधळ आहे सगळा. रट्टा मारा लागतोय ना. मला सांगतो अमिनो ऍसिड किचकटच आहे, लक्षात घ्या, किचकटच आहेत अमिनो ऍसिड. मग इसेन्शियल, नॉन इसेन्शियल, ऍसिडिक, बेसिक, त्यांचे सिम्बॉल, त्याचे 1 लिटर सिम्बॉल, 3 लिटर सिम्बॉल, मग ते प्रॉपर रिवाइज करून पाहिजे. तुमच्या शॉर्ट नोट मध्ये मला पाहिजे म्हणजे पाहिजे, लक्षात घ्या, ओके. नेक्स्ट आता मॅथ्स मध्ये. आता मॅथ्स मध्ये मी तुम्हाला सांगतो ऍट एनी कॉस्ट सुरुवात इथून करा. वेक्टर लाईन प्लेन लाईव्ह घेतले आपण. वेक्टर लाईन प्लस प्लेन, वेक्टर लाईन प्लस प्लेन, वेक्टर लाईन प्लस प्लेन, लक्षात घ्या. याच्यावर 10 तरी क्वेश्चन्स येत आहेत, याच्यावर 10 मिनिमम 10 तरी क्वेश्चन आहेत. लाईव्ह सेशन अटेंड करा, तुमचा कॉन्फिडन्स येईल तुम्हाला. हे सगळं सोपं आहे, सगळं सोपं आहे, सगळं सोपं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही करून हे टॉपिक करायचेच आहेत, सगळे सांगते तुम्हाला. डिफरन्सिएशन आहे, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहे, मग फुल इंटिग्रेशन म्हणूया आपण, डेफिनाइट, इनडेफिनाइट, एरिया अंडर कर्व, हे करायचंच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डिफरन्शियल इक्वेशन, ओके. डिफरन्शियल इक्वेशन आणि ट्रिगो फंक्शन, ट्रिगो फंक्शन. बाळांनो, हे केलं नाही तर मॅथ्स होणार नाही. बाकी तुम्ही केले की मग एलपीपी केले, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, मॅट्रिक्स लॉजिक. अरे हे हायर वेटेज टॉपिक. आता इकडे मी म्हणतो इझी टॉपिक, जे आपल्या हातातले मार्क आहेत, इझी टॉपिक हे आपल्या हातातले मार्क आहेत. मॅट्रिक्स, लॉजिक, एलपीपी, मी आता नाव घेतलं, प्रोबॅबिलिटी, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुद्धा सोपं आहे, शॉर्टकट्स आहेत. शॉर्टकट वरनं आठवलं, मॅट्रिक्स मध्ये पण शॉर्टकट आहेत. म्हणजे मला ना या 3 दिवसात ऑल शॉर्टकट्सची रिव्हिजन पाहिजे. या 3 दिवसात मला सगळे शॉर्टकट रिवाइज करून पाहिजे तुम्हाला. आणि हे टॉपिक ऍट एनी कॉस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतो बघा, मला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 तर हायर वेटेज टॉपिक आहेत, होय. हे ऍट एनी कॉस्ट केले पाहिजे 3 दिवसात. म्हणजे मला रोज यातले 2-2 टॉपिक केले पाहिजे. वेळ काढावा लागणार आहे मला. वेळ असं बघा, ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना की मला 24 तास पुरत नाही आहेत, तुम्ही जिंकलात. बर, होईल तेवढी रिव्हिजन करायचंय. बर, यातलं माझं वेक्टर पक्का आहे, ओके. मग हे टॉपिक अगोदर रिवाइज करा. ट्रिगो फंक्शन मला जमतंय, तुम्ही हे टॉपिक रिवाइज करा, ओके. जिथं तुम्हाला म्हणजे केले टॉपिक नाही असं नाही, पण आता बघा या टॉपिकला तर रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे, या टॉपिकला रिव्हिजन दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग मॅथ्स मध्ये आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 3 दिवसात हायर वेटेज टॉपिक करणं.
त्याचबरोबर इझी टॉपिकची पण रिव्हिजन करणं. मॅट्रिक्स सारखे टॉपिक शॉर्टकट्स आहेत. म्हणजे काही झालं तरी मला इथून सांगतो फॉर्म्युला लिस्टच पाहिजे. फॉर्म्युला लिस्ट इथं सुद्धा पाहिजे. अरे वेक्टर मध्ये काय थोडे आहेत इन सेंटर, ऑर्थो सेंटर, भरपूर फॉर्म्युले आहेत. सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सेंट्रॉइड, ओके, ट्रायंगलचा, टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइड, भरपूर फॉर्म्युले आहेत. करावे लागतील, लक्षात घ्या. मग आता इथं कॉन्फिडन्स बिल्टअप होईल. केमिस्ट्री जमलंय तुम्हाला, जमलंय. फक्त तुम्ही एक फायनल रिव्हिजन करा. त्याच्यानंतर हायर वेटेज टॉपिक करा. या 3 दिवसात हे ऍट आणि कॉस्ट केलं पाहिजे. फक्त फिजिक्स मध्ये काय रे? फिजिक्स मध्ये मी तुम्हाला सांगतो एक कॉन्फिडन्स ठेवा रे. तुम्ही ना किती टॉपिक करू शकताय. पहिला टॉपिक रोटेशनल डायनामिक्स परफेक्ट केला, 3 मार्क मिळाले. फ्लुइड 3 मार्क मिळाले. केटीजी 3 मार्क आहेत. त्याच्यानंतर चौथा कुठला आहे रे? थर्मो 3 मार्क आहेत. ऑसिलेशन पुन्हा 3 मार्क आहेत. 5 टॉपिक झाले. 6वा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ऑप्टिक्स पुन्हा 3 मार्क आहेत. ईएमआय-एसी 2 वेगळे टॉपिक आहेत. ईएमआय-एसी पण ते एकच टॉपिक मध्ये गेल्या सिलेबस मध्ये होते. 6 मार्क आहेत. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 27 मार्क झाले रे. बाळांनो मग बघा ना, तुम्ही थोडेसे टॉपिक केले तरी होऊ शकतात. पण 100% परीक्षेत डुएलचा क्वेश्चन असतोच ना. ऑब्व्हियसली डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस, पुन्हा त्यात हाफ लाईफचे क्वेश्चन्स आहेत. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मॉलिक्युल्स म्हटलं बोलायचं तुम्हाला बरं का. ड्युएल आणि स्ट्रक्चर इथं पण 6 मार्क आहेत. म्हणजे तुम्ही ना एक कॉन्फिडन्स ठेवा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, एक कॉन्फिडन्स ठेवा. मी बऱ्याच वेळा तुम्हाला मी सांगितलंय, की तुम्ही आता आणखीन महत्वाचा एक शेवटचा मुद्दा मला डिस्कस करायचा आहे, की कुठला मुद्दा आहे, की तुम्ही स्वतःला 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड करा. बी हा ग्रुप आहे, की ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे. ओके, स्टडी परफेक्ट आहे. परफेक्ट स्टडी असणारी मुलं बी ग्रुपमध्ये घेऊया आपण. परफेक्ट स्टडी. ओके. आणि हे आहेत, की यांनी आत्ता कुठे स्टार्ट केलंय. स्टार्ट फ्रॉम झिरो. आत्ता कुठेतरी स्टार्ट केलंय. मग या मुलांना मी सांगतो, या मुलांना तुम्हाला YouTube वरून तुम्हाला वन शॉट लेक्चर्स बघायचे आहेत. लाईव्ह सेशन बघायचे आहेत तुम्हाला, लक्षात घ्या. परफेक्ट स्टडी 120 प्लस 130 प्लस स्कोर येतोय. मग तुम्ही आता या मोडवर गेला पाहिजे. सेल्फ रिव्हिजन. होय, तुम्हाला तुमच्याच नोट्स परत 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 वाचायचे आहेत, बघायचे आहेत, रिवाइज करायचे आहेत आणि पेपर सोपाच असणार आहे, लक्षात ठेवायचं. मॅनिफेस्टोचं असं द्या की पेपर सोपा असणार आहे. तर बिलकुल काय प्रॉब्लेम कुठं नसणार आहे, लक्षात घ्या. मग बाळांनो स्वतःला हे करा. तुमचा स्कोर 90च्या खाली असेल तर तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स एका दुसरा बघू शकता. सगळ्या टॉपिकचं कुठं बघायचंय, जिथं तुम्ही केलंय पण जरा कॉन्फिडन्स कमी वाटतोय, त्याची वन शॉट लेक्चर बघा ना. आणि तुम्ही सांगतो प्रॉपरली लक्षात घ्या, एक झिरो टाइमपास मला पाहिजे. झिरो टाइमपास. जरा सुद्धा तुमचा टाइमपास व्हायला नाही पाहिजे, लक्षात घ्या. या गोष्टी तुम्हाला परफेक्ट करायच्या आहेत. मग ओके, करायचं सगळं परफेक्ट. मग आता मी तुम्हाला सांगतो, मला तुम्हाला म्हणायचंय ऑल द बेस्ट. केलंय रे तुम्ही, केलंय. मनाने शांत व्हा. मनाने शांत व्हा. आपोआप तिथंच मार्क वाढणार आहेत. पहिले प्रश्न अवघडातील स्किप करा. सोडून द्या ते अवघड प्रश्न. हळूहळू कॉन्फिडन्स येईल एक्झाम मध्ये, बाकीचं पण आठवायला लागेल. आणि आपण कॉन्फिडेंटली जे करतो ना, त्यावेळेस उत्तर आणखीन बरोबर येत आहेत. मी छोटंसं उदाहरण देतोय व्हिडिओच्या शेवटी. माझा एक स्टुडंट आहे की 80 to 90च्या पुढे जातच नव्हता. ब्रिलियंट आहे. काउन्सिलिंग केलं प्रॉपर. मी नाही, माझ्या मुलानं. ओके. त्या मुलं स्टुडंटचे पालक आले होते. स्टुडंट माझ्या मुलानं त्यांना काय सांगितलं त्या स्टुडंटला, की तू फक्त शांत राहा. तुला किती मार्क पडतील याचं टेन्शन येतंय. लोक काय म्हणतील याचं टेन्शन येतंय. दुसऱ्यांना चांगले मार्क पडतात, मला कमी पडणार, हे अगोदरच तणाव येतोय. सोडून दे. दुसऱ्याचा विचार करू नको. तू स्वतःला इम्प्रूव्ह कर. सांगतो नेक्स्ट टेस्ट मध्ये 110 प्लस स्कोर झाला. जाग्यावर स्टुडंटना मान्य केलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत त्या स्टुडंटच्या चेहऱ्यावर हसू आहे, कॉन्फिडन्स आहे, आनंद आहे. मला तुमच्याकडे तोच हवाय, लक्षात घ्या. मग करा चांगली तयारी. ऑल द बेस्ट.